वाल्मिक कराडला जामीन मिळणं आता अधिक कठीण झाले। संपूर्ण राज्याला हदरवून टाकणाऱ्या बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील 31 डिसेंबर 2024 पासून अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती सुशील एम घोडेस्वार यांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी झाली। यावेळी दाखवण्यात आलेल्या एकूण 23 व्हिडिओजमुळे पुन्हा खळबळ माजले। या सुनावणीत नेमकं काय झालं जाणून घेऊया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव। तर 8 ऑक्टोबर 2024 रोजी आवादा पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी शिवाजी ठोपटे यांना वाल्मिक कराडने परळीतील कार्यालयात बोलवून कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये द्यावेत, अन्यथा बीड जिल्ह्यातील कामे बंद करण्याची धमकी दिली होती। 29 नोव्हेंबरला ती धमकी पुन्हा देण्यात आली। त्यानंतर 6 डिसेंबर 2024 रोजी कराडचे साथीदार सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून पुन्हा खंडणीची मागणी केली। त्यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मस्साजोगच्या सरपंचांना फोन केला। सरपंच संतोष देशमुख यांनी काम बंद करू नये, रोजगार टिकू द्यावे अशी विनंती केली। मात्र त्यांना तुला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या देण्यात आल्या आणि 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। लोखंडी रॉड, गॅस पाईप आणि क्लच वायरने मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली आणि सायंकाळी दैठणा फाट्याजवळ मृतदेह टाकून आरोपी फरार झाले। त्यानंतर या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा जवळपास गेल्या 1 वर्षापासून अटकेत आहे। काही दिवसांपूर्वीच त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। आता त्याच्या या जामीन अर्जावर 12 डिसेंबरला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली। ही सुनावणी तब्बल 6.5 तास म्हणजेच सकाळी 11:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालली। 6.5 तासांच्या या सुनावणीत कराडच्या वकिलांकडून म्हणजे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी आरोपीला अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असताना कराडला कारणे दिली नाहीत। मकोका कायदा देखील चुकीच्या पद्धतीने लावला गेला आणि सरपंच देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता। त्याला केवळ या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। त्याशिवाय त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करत त्याला जामीन देण्याची विनंती देखील या सुनावणीत करण्यात आली। मात्र यावर सरकारी वकील ॲडव्होकेट अमरजीत सिंग गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून सांगितला। या घटनेतील साक्षीदार, CDR अहवाल, CCTV फुटेज, ऑडिओ टेप, प्रयोगशाला अहवाल न्यायालयात दाखवण्यात आला। त्याशिवाय आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू साठे आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारहाण केली, त्यांची निर्घृण हत्या केली त्याचे तब्बल 23 व्हिडिओज न्यायमूर्तींना लॅपटॉपवर दाखवण्यात आले। ही सुनावणी सुरू असताना संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख हे देखील न्यायालयात हजर होते। संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे व्हिडिओज पाहून त्या दोघांनाही रडू कोसळले। मात्र 6.5 तास सुरू असलेल्या या सुनावणीत सरकारी पक्षाचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने आता या प्रकरणाची उर्वरित सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे। दरम्यान दुसरीकडे बीड सत्र न्यायालयातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून या प्रकरणी पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे। मात्र सरकारी वकील ॲडव्होकेट अमरजीत सिंग गिरासे यांनी सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद पाहता वाल्मिक कराडला जामीन मिळणं आता कठीणच आहे। पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा।